बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक मारुतराव वाघमोडे लिखित कादंबरी बिरोबाचं चांग भलं, भाग 3. जुलमी सावकार बिराजी बिडगराची बायको धोंडाबाई ही कोंडीबा बनगराची सक्की पाठची बहीण. पर त्या दोघा बहीण भावंडांच्या स्वभाव गुणांत लई दांडगा फाटा होता. धोंडाबाईला लई गर्व, तर कोंडीबा मोठा दिलदार आणि धीराचा. लई चातुर आणि अनुभवानी मुरल्याला खंबीर माणूस म्हणून चहूकडं कोंडीबाचा मोठा दबदबा होता. धोंडाबाईचा नवरा बिराजी भोवतालच्या साऱ्या वाड्या तोड्यात आणि खेड्यापाड्यात मोठा सावकार म्हणून समजायला महाजूर होता. आणि ह्या गोष्टीचा धोंडाबाईला लई गर्व. वेगळाच तोरा मिरवीत ती त्याच घमांडीत राहीत होती. इतर माणसांना ती जणू केरातच ढकलीत होती. बिराचं पाऊल बायकोच्या पुढचं, त्याचं पैसे येजाबट्याने घेतलेल्या माणसांची तर झोपच पुरती उडायची. काहींच्या तर तो स्वप्नात बी येऊन दम देऊन जायचा. काहीतरी जड जिन्नस नाहीतर जमील जुमला अगर घरदार घाणवटीच्या आटीला ठेवल्या बिगर बिराच्या हातून रुपया कवा सुटायचा नाही. अवचुकून त्यांनी एखाद्याला हातावर जरी पैसे दिले तरी त्याची वसुली करायला बी तसा तो लई खतरूड आणि खडूस गडी. त्याच कारण वकूत आला बाका तरी गळ्यात फास अडकून घ्यावा झाडाला झोका, पर बिरा सावकाराचा घेऊ नाही पैका, अशी एक मन रूढ झाली होती. तरी वकूत आल्यावर माणसाला त्याचंच पाय धरायची पाळी यायची. गरजवंताला अक्कल नसती आणि चूलबंद त्याची अक्कल बी बंदच होत असती. मग अडला शिऱ्या धरबिऱ्याचं पाय अशीच गत व्हायची. नडावलेल्या माणसाला बिराच्या दारात गेल्या बिगार दुसरा मार्गच नव्हता. तो किती बी खतरूड असला तरी बिराला खेटल्या बिगार निभतच नव्हतं. मागून दट्ट्या लागला म्हणजे जित्राब मोहर कुपाटीत बी तोंड घालत तशातलीच गत व्हायची नाही काय. आणि आपलं मात्र कुणा वाचून खेटूर बी कुठं आडत नाही. अशा गमजातच आजकाल बिरा सावकार वावरत होता. त्याच्या पैशाने कैक जणांची घरं पुरती बर्बाद करून परपंच पार धुळीलाच मिळवलं होतं. यजाचं ब्याज आणि खऱ्याचं खोटं करून जमीन जुमला बी बक्कळ लुबाडून बिरा मात्र लई गबरगंड झाला होता. आणि त्याच कारणाने आता तो लई उत्मात करू लागला होता. दुसऱ्या माणसांजवळ चांगलं जित्राप चांगलं जिन्नस बी दिसली तरी त्याच्या पोटात लई दुखत होतं. मग काहीतरी कुटील कारस्थान आणि कुंभाड रचून भोळ्या भाबड्या दिन दुबळ्यांना तो डाव टाकीत होता. डाव इसकटलाच तर मग त्याच्या मोरलं पाऊल. जमल तवा ध्यान धरून सूड बी उगवी. त्यामुळे इनाच्या कारणी ह्या बिराच्या नादाला लागून आपल्या अंगावर इस्तू उडून घ्यायला कुणीच धजत नव्हतं. तो कसा बी नाचला तरी त्याला कुणीच अडवीत नव्हतं. त्या कारण आता सारी दुनियाच आपण जितून घेतल्याचा भरम बिराच्या अडग्या मनात घुसला होता. आणि त्याच घमांडीत तो चालता बोलता हार घटकी लई फुगीर झुकीत होता. आणि तीच गची बाधा त्याच्या साऱ्या घरादाराला आणि शेंबड्या पोराला बी जडली होती. बिरा सावकाराला लिहून वाचणं अजिबात येत नसलं तरी त्याच्या खिशात एक जाडजूड डायरी आणि फाउंटेन सदुनीत असं. सावकारीचा समदा हिशोब टिशोब बिराच्या तोंडपाठ असला तरी तो आपल्या धाकट्या पोराकडून अर्जाकडून डायरीत टिपून आणि वाचून बी घेत होता. देण्या घेण्याचं समद वायदं आवस पुनवच आणि सणासुदीचं असल्याने बिराच्या डोसक्यात रातून द्या प्रत्येक कुळाचा हिशोब घोळत होता. त्यानिमित्ताने प्रत्येक कुळाकडे आकही त्याचं येणं जाणं बी होतं. रातून द्या तो एकच विचार. त्या कारण बिरा कवा कवा झोपत बी चावळायचा बरळायचा. अरे आता लई वायदं झालं मर्दा. एकान दिवशी तुझ्या दारात येऊन धरणं धरून बसल तवा मग येजाचं याज आणि मुद्दल समजा पैका एकदाच वसूल केल्या बेकार हलायचो नाही. तवा तुला खरी अद्दल घडल आणि ही बी कळल की वायदा चुकिल्यावर ह्या बिरा सावकाराचा कायदा कसा असतो ते. जाग्यापणात बी बिरा सारखा तोंडाने पुटपुटत बोट्ट बी सारखा चाळीत बसायचा. जणू त्याला याळाच लागलं होतं
आणि पैक्याने त्याला पुरतं पछाडलं होतं. कोंडिबा बनगराचं आणि बिराजी बिटगराचं एवढं जवळचं नातोगोतं असून बी कोंडिबा त्याला कवाच खेटायला आणि भेटायला बी जात नव्हता आणि लई भावटा बी देत नव्हता. ह्या गोष्टीचा सल मात्र बिराच्या मनात आता कुरूप धरून रातून द्या चलत होता. आजवर लई उन्हाळं पावसाळं अंगावर झेलून चढ उतार बघितलेला कोंडिबा अनुभवाने पक्का मुरल्याला धोरणी आणि लई रसबाज मर्दगडी जुन्या काळात लई नानावलेल्या दौंडीचा पैलवान होता. आता उतारत्या वयात बी त्याच्या अंगात मुरलेला पीळ अजून बी लई चांगला रागड दिसत होता. करड्या कसऱ्या अक्कडबाज मिशा त्याच्या तोंडाला जबड्याला लई साजत. करारी मुद्रा, नजरत बी कसरी जरब. उच्चापुरा भरदार गडी कोंडिबा बनगर जणू ढाण्या वागाग झेपा टाकीत मोठ्या खुबीदार झोकात चालायला लागला म्हणजे त्याच्या खेटराचा आवाज बी तालात ठेका धरायचा. डोक्याला तांबडं हिळाल मुंडासं ठासून बांधल्यावर त्याच्यावर आणखी काताडी गोपदार गोपण आवळलेली असं. अंगात पांढरी ध्वाट पैरण, गुडघ्या पतोर आकूड धोतार आणि खांद्यावर हमेशा घुंगड. अशा जुन्या वळणाच्या राहणीमानात बी कोंडिबाच्या रुबाबाचा डौलदार पीळ या म्हातारपणात सुद्धा मोठा खुलून दिस. धनाचा खानदानी धनगर म्हणून कोंडिबा धनगराकडे साऱ्या पंचकृषीतली लहान थोर माणसं मोठ्या आदराने बघत होती. चांगला गोडवा बोलका गडी असल्या कारणानं त्याच्या लई लांबवर वळकी बाळकी बी होत्या आणि अशा ह्या न्यायनीतीच्या रेगवर तोल सांभाळून वागणाऱ्या कोंडिबाचा समद्या बिरवाडीला डोंगरा एवढा मोठा आधार वाटत होता. चांगली तालीतुलीची रगदार सुपीक जमीन, चांगल्या खाण्याची निटास बैल, गुरंढोरं आणि शेरडं मेंढरं पाळून कोंडिबानी बी आपला परपंच लई मजबूत केला होता. त्या बनगरवाडीत बी त्याच्या वाडवडिलांची मोठी जमीन होती, पण आता ती पडीकच राहत होती. ह्या बिरवाडीत त्याचा आजोबा वतनावर आला होता. आज हिथं बी त्याच्या घरी लक्ष्मी सुखाने पाणी भरत होती. समध्या गोष्टी अनुकूल होत्या, पर पुट्टी पुत्र संपत्ती नसल्याकारनं कोंडिबाचं मन जरा दुःखी कष्टीच होतं. मात्र आपल्या एकुलत्या एक रूपवती आणि गुणवती लेखीकडे धृपदीकडे बघून कोंडिबा हृदयातलं दुःख विसरून जात होता. आणि आता तर त्याला लई हुरूप बी येत होता. एखाद्या तरण्या बांड उमद्या मर्दाला बी लाजवील अशी करारी मर्दानी झळक द्रुपदीच्या रोमा रोमा झळकत होती. तिच्या गावरान गोडव्या रूपाचं आणि गुणांचं गुणगान आजकाल साऱ्या बिरवाडीत गाजत होतं. आपल्या आईबापाचं जसा द्रुपदीला आदर वाट तसाच वाडीतल्या साऱ्या थोरांबद्दलही आदर वाट आणि लहान सहान लेकरांची तर लई माया आई. मवाळाच्या मधागत द्रुपदीचं बोलणं बी लई गोडस आणि मधुर होतं. तर अशी ही कोंडिबाची लाडकी हारणी आपल्या लाडक्या आरज्याला जर बायको करून दिली तर आपल्या घरादाराची रुजबा तर वाढलच, पर त्याची सारी धन दौलत बी आपल्याला आयती मिळेल. अशी गाठ मनात पक्की बांधून बिरा आणि धोंडाबाई दोघं बी नवरा बायको मोठ्या विचाराने कोंडिबाला गोंजरायला आणि द्रुपदीसाठी गळ टाकायला बघत. पर महाबिरकी कोंडिबा मात्र काही केल्या जसा त्यांच्या गळाला लागतच नव्हता, तसाच मौनी पाशावर बी येत नव्हता. त्यो लई चातुरगडी, उडत्या पाखराची पिसं भुईवरून मोजणारा पंडित म्हणल्यावर असल्या येड्या खुळ्या पछाडलेल्यांच्या मनाचं मनोगत वळखल्या बिगार कसा राहील. बिराचा सक्का चुलत भाऊ नाराच्या धाकट्या पोराला सत्तूला मात्र घर जावई करून कोंडिबा आपली लाडकी लेक देण्याच्या विचारात दिसतोय. अशी कुजबुजाने गुणगुण आजकाल बिरवाडीतल्या लहान थोरांच्या तोंडोतोंडी झाली होती. आपलं एवढं जवळचं नातं होतं आणि आपली एवढी धनसंपत्ती असून बी कोंडिबा आपल्याला डावलून आपल्याच वैऱ्याला पोर देतोय, म्हणजे जणू आपल्या उरावरच मुद्दाम कुरघुडी करतोय, असं बिराच्या समध्या घराला वाटत होतं. त्याच कारण बिराजी सावकाराच्या नाकाला लई मिरच्या झुंबत होत्या. धोंडाबाई बी लई ठसक्यात वावरत होती आणि आरज्या तर दारू पिऊन सारखाच माणसात येऊन बरळत होता. आमच्या वैऱ्याला आमच्या उरावर मुद्दाम पोरगी देतोय भाई. बरं बरं, कसा देतोय तेच मी बी बघतो आणि त्यो बी कसा करतोय तीच दिसल. अरे मला बी नावाचा आरज्या म्हणतात,
महाभारतातल्या अर्जुनाने द्रौपदीला तवा बी जितून घेतलं होतं आणि आत्ताच्या राज्यात या बिरवाडीतला या अर्जुन्या या दुर्पीला आत्ता बी जितून घेतल्या बिगा राहणार नाहीत. ह्यो सारा रोजचा तमाशा कोंडिबाच्या बी कानावर येत होता, पर त्यो कुणाला काहीच बोलत नव्हता. मात्र गडी पक्का इरला पडला होता. कोंडिबा मनातल्या मनात म्हणत होता, काही बी झालं तरी ह्या बिराच्या पोराला येड्या अर्जाला मावी सोन्यासारखी पोर मी कवाच देणार नाही आणि नाराच्या सत्तूला मात्र दिल्या बिगा राहणार बी नाही. बघू काय होईल ते होईल. बिरा नाराची भाऊबंदकी अशीच धुमसत होती आणि त्यातच ह्या सोयरिकीनं आणखी आगीत घासल्याट वतल्या गत भडका झाला होता. त्या दिवस ते निमित्ताळं भांडण असं धडाडून पेटलं होतं. ते ह्याच कारणानं बांधाचं नुसतं निमित्तच होतं. एक दिवस तरी ह्या नाऱ्याच्या घराला तुरुंगात नेऊन डांबल्या बिगार मी राहणारच नाही असा बिरा अलीकडं लई गरजत होता. ह्यो त्याचा बोल आता त्यांनी मोठा टरीनच खरा करून दाखविला होता. बक्कळ पैकावतून ते समदच गडी पक्क गोतिवलं होतं. घोपर्डीच्या पाटलाच्या सल्ल्याने बरोबर येळ व खूद साधून डाव टाकला होता आणि त्याच्याच हाताने पैका बी वाटला होता. त्या कारण पाटलाच्या बी खिशात बराच पैका गेला होता आणि आता ह्या गड्यांना कोणचा भाजुऱ्या सोडवायला येतोय तेच मी बघतो असं बिराट ठासून सांगित होता. त्यामुळं दुसरं कुणीच त्या भानगडीत पडायला दिसत नव्हतं. भोवतालचं सोयरं धायरं भेद भेद भाग घेऊ लागलं. पण बिरा तसला खतरूड गडी, मग त्याच्या नादाला लागतोच कोण. पोलीस खातं बी खाऊन पिऊन ढेकणागत फुगून बसल्या कारणानं ती बी कुणाला आता मिळच खाऊ देत नव्हतं. धुळुबाच्या जत्रेहून रात्री वाडीत घरी आल्याबरोबर कोंडिबाला ही भानगड कळल्यापासून त्याला रातभर डोळाच लागला नाही. लवकरच उठून तो तालुक्याला गेला होता. त्याच्याबरोबर वाडीतली 7-8 माणसं बी होती. इनाम गावात गेल्याबरोबर कोंडिबा आधी प्रतापराव इनामदारांनाच भेटला. सारं बैजवार सांगून मग त्या नौक्या पुढाऱ्याच्या सल्ल्याने त्याने समधी कागदपत्राळ गोळा केलं. वावराचं उत्तारं काढून जमीनदार उभं केलं. तेव्हा मग नारबाच्या चौगावी पोरांना आणि नारबाला बी तुरुंगातून पोलिसांनी बाहेर काढलं होतं. ईळभर पायपीट करून जोडं झिजवून अखेर आज मातूर कोंडिबानी मोठी बाजी मारली होती. पर त्याच कारण बिराला कोंडिबाचा भारी राग आला होता. त्यो लांबून ध्यान देऊन कोंडिबाच्या समद्या हालचाली बघित होता. मात्र त्याच्या जवळ जायची बी बिराची हिंमत होत नव्हती. तर मग त्यो तरी त्याचं काय करणार. कोंडिबा पुढं बिराचा पुरता इलाज खुटला होता. नुसतं दात वट खाण्यापरीस तो दुसरं काहीच करू शकत नव्हता. इळभर शेणून दमून भागून सावसांजाला घरी आल्यावर कोंडिबा ओट्यावर घोंगडं हातरून त्याच विचारात बसला होता. डुईचं मुंडाचं काढून त्यावर कोपराचं टेकान देऊन बसल्या बसल्या आपल्या जित्राबांची तो वाट बघित होता. ह्या 4-5 दिवसांत जित्राब बघायलाच मिळाली नसल्या कारणानं जित्राब बघायसाठी त्याचा जीव जणू आटून गेला होता. साऱ्या जित्राबावर कोंडिबाचा लई जीव. दमून धुपून आलेली गाडीची भुक्याजलेली बैल धडाधडा वैरण फुडीत होती. त्यांची पारच खप्पाट बसली होती. आज बैलांची लईच हरबड झाली होती. उन्हाच्या धगाटने कवळी कोकरी किरवजून आहेत म्हणून घरीच ठेवली आली. त्या कोकरांच्या ओढीनं मेंढरं म्या म्या असं सुरात ओरडत पळत उधळत अखरावर आली. तशीच कोकरं बी आरडत पळत आपापल्या आया ओळखून त्यांना पटापटाच बी लागली आणि कासला ढुसण्या देत चुटू चुटू चिटायला लागली. त्या वक्ताला त्या मुक्या मायलेकरांचा हरिक आबाळात बी मावत नव्हता. त्या मायाळू आवाजाने घडीभर वाडीतलं सारंच वातावरण पुरतं गलबलून गेलेलं आणि पुरतं उचमळून आलं. बेरवाडीत सावसांजला लक्ष्मीचे धनवान पावलं रोजच्याच परीना अवतरली. दणानून गेलेलं वातावरण घडीभराने थंडावत गेलं. कोंडिबाने मोठ्या माया ममतेनं समद्या जित्रांबावरून आपली बारीक नजर फिरवली. तवा जीवाला बरं वाटलं. पर बांडी शिरडी मोठ्याने वराडली. ती
त्याच वक्ताला त्याच्या ध्यानात आल्या बिगा राहिलं नाही. आणि मग त्यांनी लय आधीर होऊन विचारलं, धुरपती, आपलं देवाला सोडलेलं बोकाड खंडात दिसत नाही आज. लांडग्या फिंडग्याने तर डाव टाकला नाही ना? लांडग्याने नाही, मेळाने गेलं. पडक्या आवाजात धुरपतीने सांगितलं. कुणाच्या खंडात गेलं बरं? त्या नकटवाडीच्या सटव्याच्या खंडात गेलं, बिरूनं सांगितलं. आणि मग त्यासरशी कोंडीबाचं डोसकर लई सनाकलंच. त्यो सटव्या चोराच्या पोटचा, त्यो बी एक जणू लांडगाच ना. आता आपलं बोकाड गेलं ते गेलंच. सकाळ पत्तोर त्यो काही बोकडाचा मागमूसही दिसू द्यायचा नाही. कोंडीबा खवाळाच. पर मी म्हणतो, तुम्ही आपली जित्राब त्याच्या खंडात मिसाळीच कशाला होती बरं? हा, आम्ही कशाला मिसळतोय दादा त्याच्या खोट्यात आपली जित्राब? पण त्याची बी जित्राब नेमकी त्याच वक्ताला पाण्यावर आली होती, मावलायाच्या ढवावर. तवा आपलं बोकाड किती बी आडिवलं तरी मला रगडच ना. सटवाजीचं पाटरू वापवर होतं, त्यामुळं. बिरू मेंढक्याने खरं ते सांगितलं. कोंडीबाला आता पुढचं काहीच ऐकू वाटत नव्हतं. त्याच्या जीवाची नुसती तगमग झाली होती. धुरपतीचा मी त्याला आता जराशी रागच आला होता. पर त्याच भनक्यात तिला तो काहीच बोलला नाही. नुसतं तंडत बसून बी आता बोकाड माघारी कसं येईल, या गोष्टीचा पुरता विचार करून कोंडीबा पुन्हा ओट्यावर आला. आणि मग त्यानं नकटवाडीची वाट धरायचा विचार पक्का केला. बघता बघता अंधाराचं काळं झार घुंगडं बिरमवाडीवर पसरून सरकत चाललं होतं. भांडी शिर्डी तिच्या लेकरासाठी चित्तातूर होऊन तळमळून वरडत होती, आंब्या आंब्या. आणि त्यो तिच्या हृदयातून उसळून वर येणारा कातर आवाज साव सांजला साऱ्या शिवारात लांब दूरवर उधळत जात होता. घडीभर नीट विचार करून कोंडीबा घुंगडीवरून ताडकोनी उठला आणि डोसक्याला मुंडासं गुंडाळता गुंडाळता वैतागून कुरकुरत बोलला, आईला या कोडं कसं तरी इळभर धावपळ करून सोडिवलं, तर आता दुसरं मोहरं उभं. माणसाने तरी कुठंवर धावत राहावं. रोजचा मेडका आज नसल्या कारण ह्यो समजा गोल झाला. पर मी म्हणतो, पोरीने तरी नीट ध्यान द्यायला नको होतं का? बोलता बोलता नेहमीच्या खुबीने मुंडासं नीट ठासून बांधल्यावर त्याच्यावर गोपन आवाळली आणि वट्यावर हाताळलेली घुंगडी उचलून तिचा घोंगता करून अंगावर घेतला. धुरपतीने ओट्यावर टाकलेली फरशी कुराड उचलताना कोंडीबाने खेटरात पाय सरकवलं. आणि मग तो धडाबाज गडी झेपा टाकीत निघाला एकटाच, ताड 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 नटकवाडीच्या रोखानं. ह्या अवचिंद्या वक्ताला कोंडीबाला आता घोड्याची लई सय झाली. पर मागच्या आठवड्यात घोडं इकलं होतं, दुसरं चांगलं उमदं घ्यायचं म्हणून. मात्र अजून काही घेणं झालं नाही. पाहिजे तसं घोडं आसपास नव्हतंच. त्या कारणानं तिकडं पंढरपुराच्या बाजाराला जावं लागणार होतं. आता ह्या घडीला तरी अशी पायपीट करायची पाळी कोंडीबावर आली होती. त्याला काही इलाज नव्हता. इळभर दमून आलेली बैल बी आता मटामटा खाली बसली होती. अव धुरपतीचं बाप, तुम्ही इळभर भाकर बी खाली आली नाही. मी म्हणते, असा अवचिंत्यागत एकटं आड रानातून जाऊ नका. आधी भाकर खा आणि मग सोबतीला कुणाला तरी घेऊन जावा, नाहीतर जाऊ बी नका. रात्रीत तो काय खाईल होय आपलं बोकाड. सकाळ लवकर उठून जावा. धुरपतीची आई सुंदराबाई लई काकुलती येऊन इनवित होती. पण कोंडीबा काही केले ऐकायला राजी नव्हता. पुढंच तडातडा निघाला होता. ते बघून धुरपतीचं बी मन पुरतं बेचैन झालं आणि ती बी लगबगीनं घरात शिरून हातात भाला घेऊन बाहेर आली. तिची आई तिला खवाळली. पर पायात पायतान सरकून धुरपती बी बापाच्या पावलावर पाऊल टाकीत तरातराच निघाली. तेव्हा बिऱ्या म्हणला, धुरपाका, मी बी येऊ का? नको, तू थांब इथंच. ह्या जिपऱ्याला माघारी बोलव. तुम्ही दोघं इथं मेंढराच्या पेडला थांबा. म्हैशीची धार काढ बिरू तू. धुरपती बोलता बोलता सांगून निघाली आणि तिनं घटकीतच मोरं गेल्या कोंडीबाला गाठलं बी.
पावलांचा आवाज आला म्हणून त्यानं मागं वळून बघितलं तर झिप्रं कुत्रं त्याच्या मागं तरातरा पळत होतं आणि त्याच्या मागनं कासराभर अंतरावर धुरपती बी येत होती. धुरपती, तू माघारी हो आधी. तू येऊ नकोस, मी एकटाच जातो. आज देवानी ह्या बिरुबानीच मावपुरतं सत्व घ्यायचं ठरवल्याला दिसतंय. त्याला कोण काय करणार? म्हणून मला बी एकटंच गेलं पाहिजे. जसं देवाच्या मनात असेल तसं घडल. काही बी झालं तरी धुरपती, तुला मी सोबतीला ह्या वक्ताला येऊ देणार नाही म्हणजे नाही. तू आधी पहिली माघारी फिर बघू. दादा, मी तुम्हाला एकट्याला जाऊ देऊन माघारी जाऊन तरी काय करू? मी पण येते, तुम्ही मला येऊ द्या ना दादा. धुरपती रडकुंडी येऊन बोलली. पर कोंडीबा काही केल्या तिला येऊ देईना. अखेर त्यांनी तिला कोड्यात टाकलं. धुरपा, हे बघ पोरी, तुला माही शपथ आहे, तू मागं फिर. ती बी घरी एकटीच आहे ना. मग तू माघारी जा. त्या शपथेने आता मात्र धुरपतीचा नाइलाज झाला आणि मग घडीभर ती त्याच जाग्यावर अस्व ढाळत उभी राहिली. पर आता तिची बी पावलं माघारी फिरायला तयार नव्हती. झिप्रं कुत्रं माघारी फिरून धुरपतीजवळ येऊन उभं राहिलं होतं. त्याला बिरू माघारी बोलवीत होता. झिपऱ्या, झिपऱ्या, यो. ते माघारी पळालं. आता चांगलंच झांजाड पडलं होतं. गाडवाट सोडून आडवाटाने नकटवाडीचा आदमास घेत कोंडीबा दुडक्या चालीनं झेपावत पळताना कवा तरी खाचखळग्यात पाय गेल्यावर लचकत ठेचकाळत बी होता. पर पुन्हा जोर धरून नेट्टानं पळत होता. निघताना बिरुबाच्या देवळाकडे हात जोडायला तो विसरला नव्हता. त्या कारणानं आता त्याच्या अंगात जणू ढाण्या वाघाचं बळ संचारलं होतं. त्याच्या डोळ्यामुहरं आता ती देवाला सोडलेलं काळं कुळकुळीत टिक्क बोकाड, तो सटवाजी आणि त्याची ती नकटवाडी एवढंच दिसत होतं. फक्त तेवढंच. पडणाऱ्या प्रत्येक पावलागणित तेवढाच एक विचार कोंडीबाच्या डोसक्यात घोळत होता. उघड्या उजाड आणि भकास माळावर भनानं वारं सैरभैर वाहत होतं. वडं, वगळी, दरी, खोरी पार करताना दगडा धोंड्यातून काट्या कुपाट्यातून ठेचकाळत हलगडत जेपा टाकीत कोंडीबा पळतच होता. माळावरच्या रानचिमण्या त्या आवाजाने भुर्र दिशी उडून धाप दिशी अंधारात पडत होत्या. जागोजाग वाटावर भुतागत उभी राहून झाडं झुडपं नजर बावचाळून टाकीत होती. पर सुप्पा एवढं काळीज उरात घेऊन कोंडीबा चित्त्याच्या चपळाईनं उधळत होता. या अशा भयासूर इद्रूप वक्ताला खेटरांच्या आवाजाची आणि हातातल्या कुऱ्हाडीची तेवढीच त्याला साथ सोबत होती. असला बिकट प्रसंग काही कोंडीबाला लई नवा नव्हता. एकदा असंच काळ्या मध्यानरात्रीला मेंढवाड्यात उडी मारून लांडगा शिरला. मेंढरं का बुजली गड्या म्हणून कोंडीबानं वरून डोकावून बघितलं तर आत वाडग्यात लांडगा मेंढरातच शिरून खाली मुरत होता. तवा मग त्या वक्ताला ह्या तरण्या बांडगड्यानं मागं मुरं न बघता एकदम आत झेप घेऊन लांडग्यावर झडप घातली. त्या कारणानं लांडगा बी लई घाबरला, तर तरी बी चवताळून अंगावर धावूनच आलं. मग मात्र कोंडीबाणी तसंच त्याच्या जबड्यात दोन्ही हात घालून जबडाच फाडून टाकला गड्यानं त्या रानटी जित्रावाचा. आणि लांडग्याला तसंच उचलून आपटीत घायाळ करून जाग्यावरच मारून बी टाकलं होतं त्या वक्ताला. बिरवाडीतल्या समद्या लहान थोर लोकांनी कोंडीबाची ती अधुरी करामत बघितली होती. ती अजब गोष्ट माणसं अजून बी मोठ्या चवीनं घोळीत होती. कारण त्यांनी मेलेल्या लांडग्याच्या फाटल्या थोबाडाचा इचकाट जबडा डोळं वासून बघितला होता आणि मोठ्या आचरम्याने समद्याने आपल्या तोंडात बोटं घातली होती. त्या घटना प्रसंगावर आता बराच काळ लोटला असला तरी लोक ती घटना विसरायला अजून तयार नव्हती. आणि त्या कारणानं तर कोंडीबा बनगराला लोक ढाण्या वाघच मानित होती. ते होता बी गडी तसाच लई बहादूर. फतऱ्या डोंगर ओलांडून आता कोंडीबा मोहरल्या झाडवनातून भुंड्या माळाच्या माथ्यावर आला. तवा मग त्याने जरा दम खाल्ला आणि त्याच दमाने गडी आता दम धरून झपाट्याने चालू लागला. पुरता घामाघूम झाला होता. मोरल्या दरकांडातून पुन्हा वर आल्यावर घडीवर उभा राहून गड्याने कान टवकारून अंधारात लांब वर नजर फेकली आणि चांगला आदमास घेतला.
आता मोहरं नकटवाडी जवळच आल्यागत दिसत होती. चिमणं दिवं मिनमिनत होतं. कुत्री कळवंडी खेळत गुरकत गुरकत भुकत होती. तशीच त्या वाडीतील घोडी बी फुरफुरत खिकाळत होती. कुणाचं तरी एक बारकं पोरगं किरका चिरकत होतं आणि त्यापायी नवरा बायकोंचं भांडण बी झुपलं होतं. त्या आवाजाचा कानुसा घेत कोंडीबाची बेरकी नजर वाडीवर रेंगाळत तशीच अलीकडच्या खोवारडाकडे घरंगळत आली. तिथंच एका वाघळाटात अंधुकसा उजेड चमकत होता. माळ उतरून कोंडीबा तसाच त्या बाजूला दमदार पावलं टाकीत सरकला. तेव्हा त्याला जरा कुरटी कुजबूज ऐकू आली. नाही म्हणलं तरी तिथून बी नकटवाडी चांगली हाकाच्या अंतरावर होती. त्या वगळ्यातल्या उजेडाकडे बघून वाडीतली कुत्री मोठ्यानं भुकत होती. आपलं झिपरं कुत्रं तरी बरं माघारी जाऊन झुरपतीजवळच थांबलं. या गोष्टीचं आता कोंडीबाला बरं वाटलं. नकटवाडीतल्या धनगरांची पोरं देवादिकांच्या ओव्या हळूहळू ताला सुरात गात असल्याचा आवाज येत होता. तसंच कोणतरी बया कुणाला तरी मोठ्याने शिव्या शाप देत असल्याला बी ठळक ऐकू येत होतं. सटवाजीच्या दारातल्या एका एडपाटाच्या झुडपाला गुतिवल्याला ठेंगणं घोडं खिंकाळत होतं आणि त्याचा धनी इकडं खोवाडात 4-5 सोबती संगतीला घेऊन कोंडीबाचं बोकाड कापून ते शिजवायच्या भानगडीत पडला होता. पर त्या बोकडाचा मालक मात्र आता आपल्या जवळ येऊन पार जणू उरावरच उभा राहिलाय हे काही त्याला अंधारात दिसत नव्हतं. वैंदाडाला शिकार घावल्या गे ते समजच गडी लई गमतीला आलं होतं आणि गावठी तमाशातली गाणी गवळणी गुणगुणत चेक्काळून उड्या मारीत होतं. सटवाजीने त्या बोकडाची मुंडी कातडं आणि खुरं एका बाजूला ठेवलं आणि सागुतीची चिरतोड करताना गडी हसून म्हणला, "ओय रे, आईला आज कोंडीबा वनगराच्या घरी मातूर ह्या बोकडापायी लई गोंधळ उडाला असेल नाही काय? आईला बोकड्या मातूर लई तयार निघाला गड्या. त्याने लई चांगला सांभाळल्याला. घोटावरचाच होता त्या कारण." मग महाद्या खुकत ठसकत मोठ्याने हसून म्हणला, "सांभाळला असेल ना त्याने आपल्याला असं चुरून कापून खायासाठी." तसं समद गडी हसलं. पण धोंड्या मात्र भेदारल्या गत दबकत बोलला, "तुमचं समद खरं झालं गड्यानो. पर उद्या माहीत झाल्यावर ह्यो कसला तमाशा होईल रे? आयला धोंड्या, तू मात्र लई भेकाड गांडीचा गडी आहेस गड्या. जरी माहिती झालं तरी कोण तुला खातंय होय रे? याच्या आईला असली येडजवी भेकाड झवणी आपल्या डावात कवाच नसलेली बरी." बारकू लई खेकासलाच. तवा सटवाजी रंगात येऊन मोठा झोकात खुलला, "ए गड्यांनो, गपाले का? असं एकामेकांवर चिडून कुत्र्यावानी का उगं तुटून पडता? आजवर आपण लोकांच्या लई कोंबड्या चुरून मारून खाल्ल्या होत्या. पर असं बोकाड चुरून कापून खायचा ह्यो पहिलाच वकूत आहे नाही का रे?" पलीकडं मोठ्या दगडा आडतबा धरून बसलेला कोंडीबाता दम धरून उघड्या डोळ्याने सारं टकाटका बघित होता आणि समद ध्यान देऊन ऐकत होता. पर तसाच मनातून तळमळत लई जळपळत बी होता. करणार काय? आता समदा वकूत सरून गेला होता आणि काय बी केलं तरी बोकडाचा गेलेला जीव पुन्हा फिरून माघारी येणार नव्हता. आता त्याला दुसरा काही इलाजच नव्हता. काय करणार? ह्या घडीला गप्प बसून नुसतं खुळ्यागत बघत राहायची अशी इपरीत येळ कोंडीबावर आज आली होती. पर ह्याच घडीला त्याचं मन मात्र पुरतं खवंडाळलं होतं. त्यो काही उद्या गप्प बसणारा नव्हता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.